छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। नवी खडकी येरवडा येथे 353वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम साहेब आणि श्री शिवाजी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अरुण वाघमारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला। त्यानंतर महाराजांची विधिवत आरती करून स्वराज्याच्या आदर्शांना अभिवादन करण्यात आले। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा आज राज्याभिषेक 6 जून 1672ला सदर राज्याभिषेकासंदर्भात एक मला थोडंसं माझ्या वाचनात आलेलं एक उदाहरण सांगतो। 6 जून 1672ला जेव्हा राज्याभिषेक करायचं ठरलेलं होतं त्यावेळेला काही लोकांनी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला होता। त्यांचं असं म्हणणं होतं की राज्याभिषेक हा फक्त क्षत्रियांचा होता आणि परशुरामांनी पृथ्वीवरती 21 वेळा जन्म घेऊन क्षत्रियांचा नाश केलेला आहे। त्यावेळेला गागा भटनी एक अष्टप्रधान मंडळ होतं, आपल्याला माहिती आहे का? आपल्याला 4थी 5वी पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज अष्टप्रधान मंडळ, दत्ते पिंगळे, मोरपंत पिंगळे, अनाजीपंत, तर एक शिष्टमंडळ राजस्थानाला गेलं आणि तिथून ताम्रपटावरती त्यांनी तिथली वंशावळ काढली। त्या वंशावळमध्ये सिसोदिया वंशातले महाराज आहेत। आडनाव होतं शिसोदे, सिसोदे फार कमी लोकांना माहीत आहे। मूळ होते सिसोदिया घराण्यातले, आडनाव होतं सिसोदे। त्याच्यानंतर धर्म परिषद काशीमध्ये झाली आणि त्याच्यामध्ये गागा भटनी विष्णूचे 8 अवतार सांगितले, मत्स्य, कच्छ, वामन, वटू, परशुराम, परशुरामानंतर राम, परशुरामानंतर जर प्रभू श्री रामचंद्र आहेत तर याचा अर्थ प्रभू श्री रामचंद्र हे क्षत्रिय होते आणि पृथ्वीवरती क्षत्रिय आहेत। छत्रपती शिवाजी महाराज हे क्षत्रिय आहेत, त्यामुळे त्यांचा राज्याभिषेक करणं गरजेचं आहे। एवढंच बोलून मी माझं भाषण संपवतो। थँक्यू व्हेरी मच। राज्याभिषेक सोहळा हा संभाजी महाराजांनी रायगडावरती सुरू केला। त्यानंतर जवळजवळ 15 वर्ष या ठिकाणी साहेब आम्ही हा राज्याभिषेक सोहळा या ठिकाणी साजरा करतोय आणि या सोहळ्याचं स्वरूप हे व्यापक असावं असं माझी कल्पना आहे। म्हणून या भागातले जे स्थानिक कार्यकर्ते, समस्त गावकरी मंडळ येरवड्याचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत, नवी खडकी गावाचे अध्यक्ष उपस्थित आहेत, वेगवेगळ्या मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित आहेत। सर्वांना माझी एकच विनंती की येरवडा इशीपासून ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून आपण एक ऐतिहासिक अशी मिरवणूक पुढच्या वर्षी काढू आणि यासाठी आपण सर्व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे। आता प्रत्येक वेळेला काय होतं, आपण सगळ्यांना निरोप देतो, त्यानंतर कार्यकर्ते येतात, परंतु हा उत्सव माझा आहे, हा माझ्या महाराजांचा उत्सव आहे आणि मी तिथे केलं पाहिजे। या भावनेतून जर आपण या गोष्टी सगळ्या केल्या तर निश्चितपणे या उत्सवाला एक चांगलं स्वरूप येईल आणि एक चांगलं वातावरण या ठिकाणी आपल्या येरवडा परिसरामध्ये निर्माण होईल असं मला वाटतं। या येरवडा परिसरामध्ये सर्व जाती धर्माचे लोक अनेक वर्ष पूर्वी जिम्मेदारी नांदतात, त्याच्यामध्ये कुठलीही कटुता मतभेद कधीच नसतात। म्हणून याच्यामध्ये कल्पना अशी की सर्व व्यापारी असतील, मुस्लिम असतील, शीख असतील, सर्व धर्मांच्या लोकांनी चौकामध्ये महाराजांच्या पालखीचं स्वागत करायचं। या सोहळ्यात वसंत बराटे, राजाराम देवकर, शंकर राठोड, विनोद जाधव, मोहन देवकर, श्रीकांत मोझे, सुरेश राठोड, अनिल अहिर, वृषाली वाघमारे, सविता शिवले, विठ्ठल देवकर, कौस्तुभ देवकर, सुनील जाधव, विनय माळी, नितीन राजगुरू, सुधीर वांबुरे आणि सादिक शेख यांच्यासह अनेक शिवप्रेमी उपस्थित होते। तसेच श्री शिवराय नागरी सहकारी पतसंस्थेचे सभासद व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले। स्वराज्य हा केवळ इतिहास नाही, तर प्रत्येक पिढीसाठी प्रेरणेचा अखंड दीपस्तंभ आहे। या संदेशासह कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला।